मित्रांनो, गट क्रमांक 45 मध्ये ज्या वासरांनी संपूर्ण अड्ड्यामध्ये एक वेगळी छाप सोडली, अशा वासरांची आता आपण मुलाखत घेणार आहोत. आणि योगायोगाने आपल्या या भुंगा बैलाचे सुट्टी मेकर देखील आपल्याला भेटलेले आहेत. त्यांनी ती वासरं उतरवलं. चला दादांशी बोलूया. दादा नमस्कार. नमस्कार. दादा नाव सांगा ना आपलं. माझं नाव नामदेव नामदेव अनंत भंडारी, राहणार बाळूडाम चांदर. दादा काय सांगाल, आज एक चर्चा झाली मैदानामध्ये, दोन्ही वासरं एकदम चांगली पळाली आणि अक्षरशः प्रेक्षकांची मन जिंकली, काय सांगाल? दोन्ही पण वासरं आहेत आमची, दोन्ही पण वासरे हातात आहेत, दोन्ही टॉपचे वासरे आहेत. चांगले पळाली गाडी आज. दादा वासरांबद्दल सांगा ना, याचं नाव काय? याचं नाव प्रसाद. प्रसाद. हा. आणि हा हा दगडूशेठ. हा दगडूशेठ. दगडूशेठ. दादा गाडीकडे बघता काय वाटलं तुम्हाला? गाडीकडे बघताना काय वासरं आहेत आपली. बिंजोडला पण गाडी हीच पलते आमची. पण चांगली पलते म्हणून आम्ही गटाला ठरवलं हीच गाडी पळवायची आपण. दादा किती जाती आहेत वासरा? दोन्ही पण हातात आहेत. दोन्ही आदत 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 वासरांनी कुठेतरी मन जिंकली. काय सांगाल वासरांबद्दल? बघायला गेलं तर चांगला स्पीड लावतायत आता. आता तर चांगलाच हा एकच उजवा खांदी बोलतो, आतून बोलतो, डावा खांद बोलतो, आतून बोलतो. ओव्हरटेकला मोठ्या मोठ्या गाड्यांना ओव्हरटेक मारतो. हा दगडू पब्लिकला बोलतो. दादा मग जास्तीत जास्त तुम्हाला भुंगा सोबत सगळी बघत असतात. आज हे नंदी उतरवल्यात. भुंगाचा गट वगैरे किती आहे? भुंगाचा गट एक 87 वर एक ना एक 90 ला आहे. ओके, म्हणजे दोन्ही जवळपासच आहे. जवळपास आहेत, पण त्याच्यावरती तीन नंदी आहेत. तीन नंदी वेगळ्या वेगळ्या गटाला पळणार. दादा या मैदानात जी गाडी पळाली त्याचं नियोजन कसं झालं तुमचं? हा प्रसाद हा आपल्या स्वतःच्या मालकीचा आहे. बरोबर. आपला स्वतःचा बैल म्हणून आपण नियोजन चांगलं केलं. नियोजन केलं म्हणजे गाडी बिंजोडला चांगलीच पळते गाडी म्हणून आपण ही 3 फेऱ्याला पळवायचा प्रयत्न केला. बरोबर. दादा बिंजोड आणि 3 फेऱ्या जाम वेगळा वेगळा आहे, पण आज एक बोलतात ना की गटपास झाल्यानंतरचा आनंद पण वेगळा असतो. तुमचा आनंद कसा काय? आज भरपूर आनंद आहे. गटपास झालं म्हणजे खूप, म्हणजे ह्या वासराने 3 फेऱ्यामध्ये पण गुलाल घेतलेले आहेत. पण ज्या वेळेस दिवाळीला आपण या डिसेंबर मध्ये आपण खाली उतरवलं त्यावेळेस पाले खुदचा रॉकी आणि ही आपली घरचीच गाडी आहे. त्याच्यामुळे ती आधी 3 फेऱ्याला ती गाडी पळालेली आहे. चार मैदानात गुलाल घेतलेले दोन्ही पण बैलाही, म्हणून ते गुलाल झाल्यानंतर वासराला घरी बोलून घेतलं. मग नंतर आपल्या बिंजोडला चालू केला आपण त्याला. बघायला गेलं तर वासरे एकदम शांत आहेत आणि पलाला सांगाल तर एकदम टॉप स्पीड पळतात. टॉपचं स्पीड म्हणजे एकदम राहायला साधा राहतो, पण आतून पल्ला गाडी ओव्हरटेक करून कोणत्या बैलाला पण वासरू ओव्हरटेक करून देत नाही. वासरांकडे बघतात आता काय वाटतं, मुंबई बिंजोडला काय करू शकता? नाही टॉपचे नियोजन तर चांगलंच करणार. हा, आपण टॉप मध्ये एक नंबर मध्ये खेळायचा प्रयत्न करू 100%. वासरांवरती काय एवढा विश्वास आहे यांच्यावरती? आहे आपले धमक आहे वासरामध्ये पळण्याची. हा, दोन्ही पण वासर आहेत, टॉपची वासर पळणार आहेत दोन्ही पण. आता खरोखर आज बघायला गेलं तर मैदानामध्ये एक वेगळी छाप सोडली वासरांबद्दल, काय सांगाल? कारण का बघा प्रत्येक जण बोललो होता की एकदम छोटी छोटी वासर आहे, पण स्पीडला बघाल तर एकदम टॉप निघली. हा चांगले स्पीडला तर का बोलूच नका. एवन जोडी ही नाव फक्त आपला जितू मिनमिने त्यांनी आमच्या या गाडीला दगडूला आणि प्रसादला मुंबईची एवन जोडी आदात जोडी त्यांनी नाव दिलंय आता या गाडीला. जितू शेट मिनमिने. जितू शेट मिनमिने. काय सांगाल बघायला गेलं तर जितू दादा पण या समालोचनामध्ये एक वेगळी छाप सोडलेली आहे. फुलोरे मामा नंतर त्यांचं नाव कुठं कुठेतरी घेतलं जाईल, काय बोला? तिन्ही पण आपले 3 समालोचन, एक फुलोरे मामा, जितू मिनमिने आणि राहुल भोईर, हे तिन्ही पण समालोचन चांगले आहेत ना. आपले आवर्जून कुठल्या मैदानात असेल आपले आवर्जून आपले नाव घेत. बरोबर आहे. त्यांचं ते चांगलं समालोचन तर चांगलेच करतात. राहुल दादाला पण मला तरी वाटतं मुंबईचा काय बोलतात बुलंद आवाज म्हणून ओळखलं जातं. बुलंद आवाज फुलोरे मामा नंतर दुसरा फुलोरे मामाच्या नावावरती पावलावरती पाऊल ठेवणारा एक राहुल भोईर, आता एक समालोचन चांगला झालाय आता. बरोबर. दादा आज या मैदानामध्ये पण एक चांगली गाडी पळाली. अपेक्षा काय ठेवली तुम्ही? काय नाही अपेक्षा, एक गट पास झालं तेवढं पास. आता सेमी पास झाल्यानंतर आम्हाला आनंदच होणार. खूप आनंद होणार. गट पास झाले तेवढं आम्हाला छान झालं. दादा वासरामध्ये गट काढणं म्हणजे एक खूप मोठी गोष्ट आहे. चला बिंजोड आपण खेळतो, बऱ्याचशा वेळेला गाडी जिंकतं गाडी हारतं, पण आज या 10 गाड्यांमध्ये कुठेतरी 1 नंबरला उतरणं जाम मोठा आनंद सर्वसामान्य मालकांसाठी. काय बोला? सर्वसामान्य माणसासाठी खूपच आनंद आहे. गट पास झाला म्हणजे खूप. आपण आपल्या इकडं प्रथमच या वर्षी 3 फेऱ्याचं मैदान झालंय. त्याच्यानंतर आम्ही 1 महिन्यापूर्वी आम्ही जेजुरीला गेलो होतो. तिथेशी वासराने थोडासा सुट्टीला मार खाल्ला, निकालाला मार खाल्ला थोडासा स्वतःमध्ये. तिथेशी गट पास नाही झाला, पण पुढच्या नेक्स्ट मैदानामध्ये वरती जाण्याचा अजून
प्रयत्न प्रयत्न करू. करू. दादा शेवटचाच प्रश्न बघा, आता तुमचं नाव पण भुंगाच्या सभोवताली खूप मोठं होत आहे. भुंगाचं नियोजन पण करता आणि कुठेतरी या वासरांचं नियोजन करता. भुंगाबद्दल काय बोलाल? आता नियोजन करतो म्हणजे कसं दादांचा मिलिंद दादाचा आपल्याला सपोर्ट असतो खूप. दादाला बोललो अशी अशी गाडी आपल्या या मैदानात अशा अशा चिठ्ठी निघली. दादाला बोलतो अशी अशी बैल आहेत. दादा बोलतो बिंदास पोलो, बोलतो काय टेन्शन नाही, 100% गुलाल तुला गटपास होणार 100%. दादाला बोललो असं असं झालं, बोललो गटपास झाला. बोललो तुला बोललो होतो ना, बोलतो गटपास होणार 100%. हा बोललो झालो बोललो. दादा भुंगाची आज सुट्टी करणार का नाही तुम्ही? आता सुट्टी मेकर तर आता आलेले आहेत वरतून घाटावरनं, ओके. मायनीवरनं आलेले आहेत. आता ते आहेत, फक्त जाताना फक्त घेऊन जाऊ आपण. दादा भुंगाची आणि पळालेली गाडी तीच पळणार आहे या मैदानात, काय सांगाल? एकविरेला पळालेली गाडी सेम पळणार आहे. अजून काय समजलं नाही. ओके. पण आता बघू, आता थोड्या वेळात अर्ध्या 1 तासामध्ये समजूनच जाईल. समजून जाईल कोणती चालेल गाडी दादा, पळणार खूप साऱ्या शुभेच्छा. मित्रांनो कमेंट सेक्शन मध्ये तुम्हीच सांगा आता की नक्की भुंगा सोबत कोण पळणार आहे. बरेच जणांना माहिती आहे, दादाला थोडंफार म्हणत असेल, पण सोशल मीडियावरती सांगायचं नसतं. बघा दोन्ही वासर चांगली पळाली, दोन्ही वासर कुठेतरी दादांच्या नियोजनामध्ये टॉप मध्ये जाणार आणि एक नंबर मध्ये 100% ही वासरं खेळणार आहेत. चला या दोन्ही वासरांना शुभेच्छा देऊया. एक प्रसाद आणि दुसरा दगडूशेठ. चला दोन्ही नंदींना खूप साऱ्या शुभेच्छा. दादा एकदा मालकांची नावं सांगा ना यांचे. याचं नाव ओम साईराम प्रसन्न उकरूळ, कल्पेश शेठ मशे. हा. आणि हा आई गावदेवी प्रसन्न, युवराज दिनेश काठवले पालेखुद आणि दुर्वी नामदेव भंडारी चांदप, पंकज ड्रायव्हर चांदप या नावाने हा बैल बोलतो. चालेल दादा, खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. धन्यवाद.